उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. कारण उद्धव ठाकरेंचे काही आमदार आणि काही खासदार लवकरच भाजप किंवा शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात. काही दिवसापासून अनेक चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर अजूनही कुठेही प्रयास होत नाही आहे की उद्धव ठाकरे यांचे खासदार, आमदार कोणत्या पक्षामध्ये जातील. त्याचबरोबर असं देखील बोललं जात आहे की उद्धव ठाकरे यांचे खासदार भाजपमध्ये जातील. त्याचबरोबर जे रवींद्र धंगेकर आहे यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त माझ्या खाजगी कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो आहे. त्याचबरोबर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमचं असं कोणतं खाजगी काम आहे. त्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की माझं थोडंसं खाजगी काम होतं कुटुंबाचं, त्यामुळे मी त्यांना भेटलो आहे. त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आहे की काँग्रेसला तुम्ही रामराम करणार आणि भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये येणार का? दंगेकर म्हणाले तसं काही होणार नाही. काँग्रेससोबतच मी आहे आणि लवकरच निवडणूक लागणार आहे. त्यामुळं माझं थोडंसं काम असल्यामुळेच मी त्यांना भेटलो आहे. त्याचबरोबर जे कोकाटे आहेत ते देखील लवकरच शिंदे गटात येतील अशी देखील चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी कोकाटे देखील एका कार्यक्रमामधून निघून आले होते. ते नाराज होते. ते देखील चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचे 9 आमदार आणि 6 खासदार ते कोणकोणत्याही अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तर येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडू शकतं. कारण उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार आणि जर 9 आमदार जर शिंदे गटामध्ये किंवा भाजपमध्ये जर गेले तर उद्धव ठाकरे यांना खूप मोठं खिंडार पडू शकतं. अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.